तर काँग्रेस नेते सुनील केदार यांना दिलासा नाही। महत्त्वाची बातमी आपण पाहतोय। काँग्रेसचे नेते आणि माजी मंत्री सुनील केदार यांना दिलासा नाही। विधानसभा निवडणूक लढवता यावी यासाठी त्यांनी याचिका दाखल केलेली होती। आता महत्त्वाची बातमी समोर येते की काँग्रेस नेते सुनील केदार यांना दिलासा नाही। शिक्षेला स्थगिती देण्यास हायकोर्टाने नकार दिलेला आहे। काँग्रेसचे नेते सुनील केदार यांच्यासाठी मोठा धक्का म्हणावा लागेल। या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी गजानन उमाटे आपल्यासोबत आहेत। गजानन, विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कुठेतरी सुनील केदारांना हा मोठा धक्का म्हणावा लागेल का? नक्कीच सुनील केदार यांना कुठलाही दिलासा हायकोर्टाकडून मिळालेला नाही। जी 5 वर्षाची शिक्षा त्यांना नागपूर सहकारी बँक घोटाळा प्रकरणात झाली, त्या शिक्षेला स्टे मिळावा जेणेकरून त्यांना येथे विधानसभा निवडणूक जी आहे ती लढता येईल यासाठी त्यांनी अर्ज दाखल केला होता हायकोर्टाच्या नागपूर खंडपीठामध्ये। परंतु अर्ज जो आहे तो फेटाळून लावलेला आहे आणि त्यामुळे आता सुनील केदार यांना हायकोर्टाकडून कुठलाही दिलासा मिळालेला नाही। आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर त्यांना पुन्हा निवडणूक लढता यावी किंवा त्यांची आमदारकी बहाल व्हावी यासाठी हा अर्ज जो आहे तो नागपूर खंडपीठात दाखल करण्यात आलेला होता। परंतु तो अर्ज जो आहे तो आता हायकोर्टाकडून रिजेक्ट करण्यात आलेला आहे। याचा अर्थ असा होतो की सुनील केदार यांना हायकोर्टाकडून कुठलाही दिलासा जो आहे तो या ठिकाणी मिळालेला नाही। स्टे देण्यास हायकोर्टाकडून नकार दिलेला आहे। याचा अर्थ असा होतो की जी शिक्षा आधीच्या कोर्टाने सुनावली होती ती शिक्षा कायम राहणार आहे आणि आता हायकोर्टाच्या निर्णयानुसार सुनील केदार यांची आमदारकीही परत मिळणार नाही असा त्याचा अर्थ होतो आणि त्यांना आगामी विधानसभा निवडणूक लढण्याबाबतही कुठलाही दिलासा जो आहे तो या ठिकाणी मिळालेला नाही। नागपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत 150 कोटींचा सरकारी रोखे खरेदी जो घोटाळा झाला होता त्यामध्ये अतिरिक्त मुख्य न्यायदंडाधिकारी यांनी 22 डिसेंबर 2023 रोजी सुनील केदार यांना विविध गुन्ह्यात दोषी ठरवून शिक्षा सुनावली होती। 5 वर्षे शिक्षा होती आणि त्यानुसार लोकप्रतिनिधित्व कायद्यानुसार त्यांची आमदारकीही रद्द झाली होती। त्यांना निवडणूकही लढता येणार नव्हतं। त्यामुळे त्या शिक्षेला स्टे मिळावा म्हणून हायकोर्टात अर्ज जो आहे तो दाखल करण्यात आला होता आणि तो अर्ज जो आहे तो आता माननीय हायकोर्टाने रिजेक्ट केलेला आहे। त्यावरून सुनील केदार यांना कुठलाही दिलासा जो आहे तो हायकोर्टाकडून मिळालेला नाही असं दिसतंय। नक्कीच गजानन, धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी।